दुसरी स्ट्राइक वरती गोविंद आणि नॉन स्ट्राइक वरती स्ट्राइक वरती अभिनव आहेत. गुडलेन स्पॉटचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा नक्कीच या ठिकाणी येते की वाईट बॉल आहे. अवांतर धावा धाव फलकावरती मिळते. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात मानकिवली टीम समोर. हा देखील गुडलेन स्पॉटचा बॉल परंतु आता हा बॉल अगदी ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर डॉट बॉल येतोय. नक्कीच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज सूरज अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज सूरज. ओव्हर पिच बॉल. हॅलो हॅलो 10 रन पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 सचिन बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट आपल्यांचा हा चेंडू परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू वाईट बॉल. वाईट बॉलच्या संगतीनंतर एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होते. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे बॅटच्या रेडार मध्ये. स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल सीमाच्या बाहेर जातोय. षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन परंतु आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या आधीच्या बॉलवरती पाहिलं तर अगदी ओव्हर पिच पद्धतीचा बॉल फेकला होता परंतु तदनंतर पाहिलं तर
षटकार खेचला होता, परंतु आता पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ बदलण्यात आली गोलंदाज सचिन कडनं. शॉट ऑफ लेंथ परंतु अतिरिक्त उचली. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मत. अजून एक अवांतर धाव. आतापर्यंत सचिनने 2 वाईट बॉल फेकलेत. नक्कीच आतापर्यंत 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात सचिनने धावा खर्च केला. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने धावून पोहोचते 18 धावा. हा देखील बॉल पाहावा लागेल पुन्हा एकदा. ऑप्टिकच्या बरोबरच बाहेर वाईट बॉलचा इशारा. अजून एक अवांतर धाव. षटक क्रमांक दुसरा. नक्कीच सचिन तर थोडस महाग ठरलं जातं. आतापर्यंत 9 धावा खर्च केला. ओव्हरपिच बॉल झेलची संधी. यष्टीरक्षक पोहोचेल का प्रश्नचिन्ह, परंतु या ठिकाणी कंप्लीट केले कॅच. फलंदाज होते बाद. धक्का पहिला टीम मानकिवली या टीमला. तिसऱ्या क्रमांकावरती रोहितला पाहता. पुन्हा एकदा सचिन बॉलिंग ट्रॅक वरती. यॉर्कर लेन, परंतु इथे मात्र बॅटर मुद्दा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या संख्येनंतर पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार जर केला तर अगदी स्थिरावलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. ते म्हणजेच 19 धावा. कुठले स्पॉट पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटचा अगदी कट घेत असताना पहिल्या स्लिपवर आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत, परंतु इथनं पाहिला तर ओव्हरथ्रो देखील होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच विकेट होऊ शकते, परंतु या ठिकाणी तसं काही घडलं नाही. परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या धावफलकावरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आतापर्यंत जर विचार केला तर नक्कीच 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज सचिनने. 4 षटकाची ही लढत जर अशाच प्रकारे धावा आल्या तर नक्कीच 40 पर्यंत ही धावसंख्या जाऊन पोहोचेल आणि नक्कीच चांगली धावसंख्या इथे मानली जाईल. आणि त्यानंतर हा शेवटचा बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक दुसरा संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 21 धावा फलकावरती. अवे फ्रॉम द बॉडी. अगदी या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज गोविंदच्या अगदी शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल डॉट आला या ठिकाणी. नक्कीच येथेच आताचा जर हा बॉल पाहिला तर नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव मिळते. 22 धावा मानकिवली टीमच्या समोर.
अगदी पहिला धक्का लागला तो म्हणजे अभिनवच्या माध्यमातून कॅच आउट झालेत, परंतु त्यानंतर रोहित आणि गोविंद मैदानाच्या आत सध्या तरी स्ट्रगल करत असताना बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळतोय तो म्हणजे जोमसाई गोरेगाव टीमचा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी सुरतने केली, त्यानंतर सुरत जरूर एक षटकार खाल्ला, वाईट बॉल फेकले, परंतु त्यानंतर कमबॅक मात्र विकेटने केला. आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आपण पाहिला तर बजरंग फिरकीचा आक्रमण दाखवतोय, परंतु फिरकीवरती नक्कीच त्यांना उत्तर द्यावं लागतील, परंतु हा देखील डॉट, सातत्याने डॉट डॉट आणि डॉट बॉल पाहायला मिळतात. कुडलेन स्पॉट, फटका चांगला बॅटच्या रेडार मध्ये, लॉफ्टी शॉट, परंतु या ठिकाणी घडले काय, अगदी उंचीच जास्त होती परंतु अंतर मिळालं नाही. दिनेश पहिलाच बॉल ओव्हर पिच मैदानाच्या आत गेल्या दिनेश मात्र आपल्या नावाचा परिचय देतोय आणि त्यानंतर मैदानाच्या आत एक कडक षटकार. अगदी पहिल्याच बॉल वरती बरोबर चांगला फटका देण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आताचा हा बॉल नक्कीच पंचांना पाहावं लागेल, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, एक अभांतर धाव, षटकार आल्यानंतर दबाव पाहायला मिळतोय नक्कीच बजरंग वरती. आणि या व्हाईट बॉलच्या संगतीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 29 धाव फलकावरती, 29. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिले तर नक्कीच दिनेश पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता, परतावं लागेल, मैदानाच्या बाहेर बॅट हवेत होती आणि त्यानंतर चेंडू मात्र इष्टांना लावला आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद धक्का क्रमांक 3 लागतोय तो म्हणजे मानकिवली दंडाची वाडी या टीमला. यॉर्कर लेन ऑन साइडला खोदून करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हा चेंडू आपण पाहतात लॉंग रेज अगदी रिझन मध्ये जाताना पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मॅच क्रमांक 2 पाहायला मिळते मानकिवली दंडाची वाडी विरुद्ध ओमसाई गोरेगाव.
शॉटला प्लेन पूल करण्याचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगती पंचांच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये देखील डॉट पर्सेंटेज वाढले जातात आणि याचं कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी रोहितला या ठिकाणी बीट केलं जात आहे डॉट बॉलने. गुड लेन्स स्पॉट पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉल झाले. 3 बॉल मध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये एखादा तरी मोठा फरक खेचावा लागेल रोहितला. यॉर्करलिन फटका फसला. झेलची संधी. स्वतः गोलंदाज झेल खाली. चांगला कॅच स्वीकारतोय. फलंदाज होतोय बा धक्का क्रमांक 4 मानकेली डचवाडी या टीमला. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. स्ट्राईक मध्ये नवीन खेळाडू परंतु इथे हा बॉल अगदी डॉट पाहायला मिळते बोरटसाठी. आणि त्यानंतर धावांचा विचार केला तर स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये 31 धावा पाहायला मिळतात. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. इथे देखील डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 संपतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. बॅटिंग करत असताना मानकुली दंडाचेवाडी टीमने धावा जमा केल्या तब्बल 31 आणि 32 धावा संख्येचा टार्गेट उभा केला आहे ओमसाई गोरेगाव टीम समोर. नक्कीच या धाबा चेस होतील की डिफेंड होतील पुन्हा एकदा पाहूयात. सेकंड इनिंग मध्ये समीकरण आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. 24 बॉल आणि 32 ची गरज.
बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय गॅप मध्ये बॉलला पाठवलाय आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाही पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात करत असताना फलंदाज सागरच्या बॅट पडणं वन बाउन्स चौकार शॉर्ट ऑफ लेन फटका चांगला अपर करता स्ट्रोक वोड शॉट एक शाखावरच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर आधी चौकार पण नंतर हा येतोय षटकार हा देखील फुल टॉस चुकीची लाईन आणि लेंथ फटका चांगलाय स्वीप केलाय लाजवाब स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच 3 बॉल वरती अर्धा रस्ता पार केलाय बॅटिंग करत असताना ओमसाई गोरेगाव टीमने तब्बल 16 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 धावा संख्येची गरज पहिल्याच ओव्हर मध्ये या ठिकाणी मॅच फिनिश होते की काय पाहायला मिळते भन्नाट फॉर्म मध्ये फलंदाज सूरज रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु LBW चा विकेट गृहीत धरला जाणार नाहीये परंतु हा डॉट बॉल येतोय 4 बॉल मध्ये 16 धावा खर्च केल्यात आतापर्यंत रोहितने फुलटॉस बॉल पुन्हा एकदा स्वीप केला परंतु डीप मध्ये आता मात्र खेळाडू उपस्थित आहेत थोडीशी चूक परंतु तदनंतर पुन्हा दुसऱ्याचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी सहजासहजी पूर्ण करत असताना 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 18 धावा शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील या पहिल्याच ओव्हर मध्ये नक्कीच मानकरी टीमची मित्रमंडळाने कमर तोडली आहे कारण की 32 धावा होत्या डिफेंड करायच्या परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केल्या शेवटचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा अजून एक अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात शॉर्ट ऑफ लेन फटका चांगला पुन्हा एकदा अपरकट परंतु डीप खेळाडू उपस्थित होते कॅच रोखते होती पकडायची होती परंतु झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर एकच धाव मिळेल षटक क्रमांक पहिला संपला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात धाव फलकावरती आता मात्र 6 धावा संख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी
शॉट ऑफ लेंथ, पुल अँड पॉवरफुल, मॅच फिनिश, षटकार, सामना जिंकलाय ओमसाई गोरेगाव टीमनं. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम मानकिवली दंडाची बडी नक्कीच नवकी टीम, परंतु टीमचे मात्र प्रयत्न चांगले आहेत, परंतु मॅच पराभूत झाले. हार्ड लक. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी या ठिकाणी भन्नाट वेगानं बॅटिंग केली. तब्बल त्याच्या बॅटमधनं पाहिलं तर 31 धावा आल्या, तर नक्कीच नोट आउट अँड नॉट आउट फलंदाज सूरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सूरज या लगेचच आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी